गुड मॉर्निंग ट्रेडर्स. डेट आहे आजची 24 जून 2024. आजच्या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. करंटली टाइम जर बघितलं तर 9:03 झालेले आहेत. जस्ट थोड्या वेळातच मार्केट आपल्याला ओपन होताना आपल्याला पाहायला भेटू शकतं. बँक निफ्टीचे चार्ट होते, लेवल्स वगैरे आपण ड्रॉ करून ठेवले. ठीक आहे. बँक निफ्टीची कालची क्लोजिंग जर बघितलं तर आपल्याला 51,550च्या लेवल आपल्याला कालची क्लोजिंग आपल्याला पाहायला भेटेल. आता थोडंफार जर ओव्हरऑलचा मार्केटचा टाइम फ्रेम, बिगर टाइम फ्रेम वरती मार्केट जर आपण पाहायला गेलो ना, तर बिगर टाइम फ्रेम वरती मार्केट आपल्याला एक चांगलं बुलिश मोडमध्ये आपल्याला मार्केट पाहायला भेटते. ठीक आहे. त्यामुळे सिंपल आपण जास्त आपला हा प्लॅन असणार आहे की आपण बाईंग साईडलाच असणार आहे. जर मार्केट या लेवलला सपोर्ट झोनवरती झालं, ठीक आहे, मार्केट फ्लॅट ओपन झालं, सपोर्ट झोनवरती आलं, तर या लेवलला आपण पुट शॉर्ट करण्याचा प्लॅन करणार आहे. ठीक आहे. पण या लेवलला रेजिस्टन्सला जर आल्यानंतर आपण थोडंसं विचार करणार आहे की कॉल शॉर्ट केला पाहिजे नाही केला पाहिजे. मार्केटची सिच्युएशन बघून आपण त्याच्यावरती डिसिजन घेणार आहे. ठीक आहे. मार्केटला ओपन होण्यासाठी सोडून देऊया. मार्केट ओपन होऊ द्या. मार्केट ओपन झाल्यानंतर जो पण काय सेटअप बनेल, जो पण चार्ट पॅटर्न बनेल, त्याच्यावरती मी तुम्हाला काय करेन, अपडेट देईन. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 9:21 झालेले आहेत. बँक निफ्टीमध्ये मी माझी पोझिशन बिल्ड केलेली आहे. या लेवलला जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपला प्लॅन असणार आहे की जर बँक निफ्टी आपल्याला एका सपोर्ट झोनवरती जर पाहायला भेटते तर सिंपल आपण या लेवलला पुट ऑप्शन शॉर्ट करणार आहे. ठीक आहे. त्या सिंपलचं प्लॅन आपण काय केलेलं आहे, 50,500चा पुट ऑप्शन मी काय केलेला आहे, या लेवलला शॉर्ट केलेला आहे, जो की 76 रुपयाच्या आसपास मी याला काय केलेला आहे, शॉर्ट केलेला आहे. ठीक आहे. आता करंटली जर बघितलं 80 रुपयाच्या आसपास चालू आहे प्रीमियम. 400-500 रुपयाचा आपल्याला लॉस यामध्ये शो होत आहे. काही प्रॉब्लेम नाही. मार्केटमध्ये आपल्याला या लेवलपासून एक चांगला बाउन्स बॅक किंवा एक सपोर्ट घेऊन, का तर मार्केट आपल्याला गॅप डाऊन झालं एका चांगल्या मेजर सपोर्ट झोन पर्यंत. ठीक आहे. आता माझी एक्सपेक्टेशन असं नाहीये की मार्केट एका सपोर्ट झोन पाशी गॅप डाऊन झालेलं आहे आणि ऑलरेडी डायरेक्ट हा सपोर्ट झोन ब्रेकडाऊन करून मार्केट काय करेल, डाऊन साईडला ट्रेड करेल, अशी पर्सनली तर माझी एक्सपेक्टेशन नाही. ठीक आहे. त्या हिशोबानुसार मी काय केलेलं आहे, बँक निफ्टीमध्ये 50,500चा पुट ऑप्शन शॉर्ट केलेला आहे. ठीक आहे. माझी एक्सपेक्टेशन काय की मार्केट या लेवल पासून जर बघितलं एक बाउन्स बॅक टू साइडवेज मार्केट, थोडंसं बुलिश मार्केट या लेवल पासून आपल्याला पाहायला भेटू शकतो. त्या हिशोबाने मी पुट ऑप्शन शॉर्ट केलं आहे. ठीक आहे. बघूया आपल्याला कशा प्रकारचे मुवमेंट पाहायला भेटते. तशा पद्धतीचे अपडेट मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 10:14 झालेले आहेत. बँक निफ्टी ॲज एक्सपेक्टेड आपल्याला सपोर्ट लेवलपासून बाउन्स बॅक घेताना आपल्याला पाहायला भेटत आहे. एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर मॉर्निंगला आपण या लेवलच्या आसपास आपण काय केलं होतं, आपण ट्रेड बिल्ड केलं होतं की या लेवलच्या आसपास आपण एंट्री केली होती. आणि बँक निफ्टी आता जर पाहिलं तर अजूनही आपल्या एंट्री लेवलच्या अजूनही काय आपल्याला डाऊन साईडलाच म्हणजे आपल्या अपोजिटच ट्रेड करत आहे. तरी पण जर आपलं पीएनएल जर बघितलं तर आपल्याला इथं प्रॉफिटमध्ये 2,000 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला इथं काय होत आहे, शो होत आहे. आता हे बेनिफिट कशामुळे झालं तर हे बेनिफिट होतं आपल्याला थिटा डीकेमुळे. ठीक आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की ऑप्शन सेलिंग मध्ये तुमच्याजवळ एक एज असते, ती असते म्हणजे थिटा डीके. जर मार्केट बाय चान्सली जर तुमच्या फेवरमध्ये नाही गेलं, तिथून जर मार्केट साइडवेज जरी झालं तरी सुद्धा त्या कंडिशनमध्ये तुम्ही थिटा डीकेमुळे तुम्ही मार्केटमधून ऑप्शन सेलिंग थ्रू एक चांगला रिटर्न तुम्ही काय करू शकता, जनरेट करू शकता. त्यासाठी सिंपलचं ऑप्शन बाईंग पेक्षा ऑप्शन सेलिंग हे जास्त प्रॉफिटेबल आहे. ठीक आहे. आता तुम्ही सिंपलचा अजून करू शकता की या लेवलला तुम्ही बघू शकता, जर या लेवलला समजा कोणी जर एखादा तुम्ही ऑप्शन जर बाय केला असता, ठीक आहे, जर या लेवलला ऑप्शन बाय जर केला असता, जर मार्केट एवढं साइडवेज जर झालं असतं, ठीक आहे, एवढं अपोजिट जाऊन एवढं जर मार्केट साइडवेज जर झालं असतं तर या लेवलला त्यांना 2,000 रुपयाचं प्रॉफिट दिसलं असतं का, या लेवलला 2,000 रुपयाचा लॉस दिसला असता, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. आता करंटली टाइम जर बघितलं तर 10:14 झालेले. लेट्स सी आपल्याला कशा प्रकारचे मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटते.
ओके, करंटली टाइम जर बघितलं तर 10:40 झालेले आहेत. ॲज एक्सपेक्टेड एक चांगली मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटलेली आहे. ठीक आहे, बट या लेवलला थोडंसं अजून आपण मॅक्झिमम होता होईल प्रॉफिट ट्रेल करण्याचा प्रयत्न करणार आहे. करंटली प्रॉफिट जर बघितलं तर आपल्याला 4,500 रुपयाच्या आसपासचं प्रॉफिट आपल्याला याच्यामध्ये शोध आहे. ठीक आहे, आता याचं मागचं एकदा रिझन मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. थोडंसं मी काय करतो, बिगर टाइम फ्रेमवरती चार्ट ओपन करतो 15 मिनिटवरती. ओके, 15 मिनिटची चार्टवरती जर बघितलं तर हा एक आपल्याला प्युअरली एक चांगला सपोर्ट झोन आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, या लेवलला जर बघितलं मार्केटने एक रेजिस्टन्स घेतला होता, रेजिस्टन्स नंतर एक चांगला ब्रेकआउट दिला. ठीक आहे, अगेन जेव्हा या लेवलला सपोर्ट आला इथून एक चांगली बाउन्स बॅक आपल्याला पाहायला भेटली. मागच्या सेशनमध्ये पण या लेवलपासून एक चांगला बाउन्स बॅक पाहायला भेटला. आणि सेम आज जर मार्केट जर बघितलं गॅपडाऊन ओपनिंग झाले आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर जर बघितलं आपल्याला सपोर्ट झोन पाशीच ओपन झालं होतं आणि त्यासाठी सिंपल आपण मॉर्निंगला लवकर ट्रेड बिल्ड केलेला होता. ठीक आहे, या लेवलपासून जर बघितलं आता ही कालची क्लोजिंगला एक रिजेक्शन वगैरे येऊ शकते या लेवलला, बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. या लेवलला मार्केट साइडवेज जरी झालं, या झोनमध्ये जर आता आलं ना, या झोनमध्ये जर ट्रॅव्हल करत राहिलं तरी सुद्धा आपल्याला याच्यातून एक चांगला प्रॉफिट आपण याच्यातून बुक करू शकतो. ठीक आहे, जसं की आपला नेहमीप्रमाणे 30 ते 35 पॉईंटचा आपला एसएल असतो मॅक्झिमम. ठीक आहे, त्या एसएल नुसार आपण होता होईल एवढं जास्त प्रॉफिट कॅप्चर करण्याचा प्रयत्न आपण या ट्रेडिंग सेशनमध्ये करणार आहे. ठीक आहे, आता करंटली प्रॉफिट जर बघितलं तर आता 4,500 रुपयाच्या आसपासचं प्रॉफिट शो होत आहे. ठीक आहे, आपल्याला प्रॉफिट सोबत अटॅच नाही व्हायचं, आपली सिस्टम आपल्याला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. ठीक आहे, ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 11:11 झालेले आहेत. बट या लेवलला तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल तर इथं तुम्ही पाहू शकता बँक निफ्टी एकदम चांगल्या आपल्या फेवरमध्ये ट्रेड करताय. बँक निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट पण आपल्याला पाहायला भेटत्या, पण एवढा डीके आपला प्रीमियममध्ये आपल्याला एवढा पाहायला भेटत नाही. एक रिझन मी तुमच्यासोबत शेअर करतो, तो आहे म्हणजे इंडिया विक्स. ठीक आहे, आता इंडिया विक्स जर बघितलं तर इंडिया विक्स आज राईज होताना आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे इंडिया विक्स अप असल्यामुळे आपल्याला एवढा खास प्रीमियम डीके येत आपल्याला पाहायला भेटत नाही. अदरवाईज जर इंडिया विक्स फ्लॅट जरी असता किंवा इंडिया विक्स जर मायनस जरी झालेला असताना तरी सुद्धा आपला हा 44चा प्रीमियम आहे ना, तो आरामशीर आतापर्यंत 35 ते 37 रुपयाच्या आसपास आपल्याला ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटला असता. ठीक आहे, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इंडिया विक्स जर अजून थोडासा कूल डाऊन झाला तर आपल्याला अजून एक चांगला डीके आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटू शकतो. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 11:20 झालेले आहेत. फायनली मी या लेवलला माझी पोझिशन एक्झिट केलेली आहे. या लेवलला जर बघितली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला भेटते, पण एवढा डीके मला प्रीमियममध्ये पाहायला भेटत नव्हता. जर बायचान्सली मार्केटमध्ये एक चांगली रिट्रेसमेंट जर आली तर याच्यामध्ये जो आपला प्रीमियम आहे तो हाच प्रीमियम काय होऊ शकतो, चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होऊ शकतो. त्यासाठी सिंपल मी काय केलेलं आहे, आपल्या ट्रेड लेवलला क्लोज केल्याने याच्यामध्ये आपण साधारणपणे 5,000 रुपयाच्या आसपासचं प्रॉफिट काय केलेलं आहे, बुक केलेलं आहे. ठीक आहे, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला डेफिनेट लाईक करा. तुमच्या लाईकनं मला मोटिवेशन भेटत असतं की आपल्या मराठी लोकांना हे व्हिडिओ आवडत आहे. ठीक आहे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर अजून तुमचे ट्रेडिंगच्या रिलेटेड कोणते काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता. त्याच्यावरती डेफिनेटली मी स्वतः पर्सनल त्याच्यावरती रिप्लाय करण्याचा प्रयत्न तुम्हाला करेन. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.